मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या बहिणींना 3,000 रुपये मिळाले नाहीत, मग या बहिणींना नेमकं कधी हे 3,000 रुपये मिळणार आहेत याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 14 ऑगस्ट 2024 पासून भरपूर अशा महिलांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात आलेले आहेत। 2 हप्ते म्हणजेच जुलै महिन्याचे 1500 रुपये आणि ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये एकूण 3,000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत। आता तुमच्या घराच्या बाजूला एखादी महिला आहे, त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले आहेत, तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत, तुम्ही तळतळ करत असाल, काळजी करू नका, तुमच्या खात्यावरती सुद्धा हे पैसे येणार आहेत। तुमचा एक प्रॉब्लेम असेल तो म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार लिंक नसेल। जर आधार लिंक असेल तर काळजी करू नका, कारण 18 तारखेला 10 वाजेपर्यंत हे पैसे येणार आहेत। 17 तारखेला खूप मोठा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाअंतर्गत भरपूर अशा महिलांच्या खात्यावरती पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत। त्यासाठी 14 तारखेपासून हळूहळू हे पैसे प्रत्येक जिल्ह्यावाईज ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत। जर तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा झाले नसतील तर काळजी करू नका, तुमचा फॉर्म अप्रूव्हल झाला आहे तर बिंदास राहा। आज ना उद्या तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत। सर्वप्रथम प्रत्येक महिलांनी एक चेक केलं पाहिजे, कारण हे सर्व पैसे DBT अंतर्गत ट्रान्सफर केले जात आहेत। आपल्या चॅनलवरती भरपूर असे आपण व्हिडिओ DBT अंतर्गत पैसे येणार आहेत असं सुद्धा सांगण्यात आलेलं होतं। काही लाभार्थ्यांना ते समजलंच नाही, कमेंटसुद्धा केले होते हे सर्व माहिती खोटी आहे। आपण पहिल्या दिवसापासून सांगत आहोत DBTला तुमचं खातं लिंक असणं आवश्यक आहे, म्हणजे आधार लिंक असणं आवश्यक आहे। जोपर्यंत आधार लिंक तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार नाहीत। आता उदाहरणार्थ जर 17 तारखेला तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा झाले नाहीत तर काळजी करायची नाही। 18ला, 19ला, 20ला किंवा 31 ऑगस्टपर्यंत जरी तुम्ही आधार लिंक करून घेतलात, जेव्हा तुमचा आधार लिंक होईल 72 तासाच्या आत तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा होतील। तुमचा अर्ज अप्रूव्ह झालाय तरी तर काळजी करण्याची गरजच नाही, बिंदास राहा। आज न उद्या तुमच्या खात्यावरती हे पैसे कन्फर्म येणार आहेत, फक्त तुम्हाला आधार लिंक करून घ्यावं लागणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून वारंवार सांगण्यात सुद्धा आलेलं आहे, कारण ही काही योजना आहे ती DBT अंतर्गत पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत। कारण राज्य सरकारच्या माध्यमातून जी योजना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असेल किंवा विविध जे काही शेतकऱ्यासाठी योजना राबवल्या जात आहेत किंवा या व्यतिरिक्त भरपूर अशा जे काही योजना राबवल्या जात आहेत, सर्व योजनेचे पैसे हे DBT अंतर्गत ट्रान्सफर केले जात आहेत। त्यानंतर केंद्र सरकारच्या सुद्धा भरपूर अशा योजना आहेत। यामध्ये सर्वात मोठी योजना म्हणजे PM किसान योजना। PM किसान योजनेसुद्धा DBT अंतर्गत हे पैसे ट्रान्सफर केले जात आहेत। भरपूर अशा लोकांना माहिती आहे की DBTला तुमचं खातं लिंक असणं आवश्यक आहे, म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार लिंक असणं आवश्यक आहे। ज्या लाभार्थ्यांनी आधार लिंक केलेले आहेत अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे पैसे ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत। तुमच्या खात्यावरती सुद्धा हे पैसे लवकरच ट्रान्सफर केले जातील। सर्वात जास्त म्हणजे हे जे पैसे ट्रान्सफर झाले आहेत ते म्हणजे पोस्ट पेमेंट बँकेचा ज्या लाभार्थ्यांचं खातं आहे अशा खात्यामध्ये हे पैसे लवकरात लवकर जमा झालेले आहेत। याचे मुख्य कारण म्हणजे ज्या लाभार्थ्यांनी पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खातं खोललेलं आहे ते खातं 24 तासाच्या आत DBTला म्हणजेच आधार लिंक झालेलं आहे आणि NPCIला सुद्धा हे लिंक झाल्यामुळं सर्व महिला लाभार्थ्यांचे पैसे DBT अंतर्गत पोस्ट पेमेंट बँकमध्ये जमा झालेले आहेत। जो खातं तुम्ही पूर्वी लावलेला होता त्या खात्यामध्ये न पैसे येता जो खातं DBTला लिंक आहे म्हणजे आधार लिंक आहे त्या खात्यामध्ये हे पैसे गेलेले आहेत। काळजी करू नका, 18 तारखेपर्यंत वाट पहा। 18 तारखेच्या नंतर जर तुमच्या खात्यावरती पैसे आले नाही तर इथं समजून घ्या की माझ्या बँकेला आधार लिंक नाही। जर आधार लिंक असेल तर तुमच्या खात्यावरती हे पैसे कन्फर्म येणार आहेत, कारण तुमच्या खात्यावरती आज पैसे जमा झाले नाहीत, काल पैसे जमा झाले नाहीत, उद्या होणार का नाही। भरपूर अशा महिला लाभार्थ्यांना किंवा तुमच्या कुटुंबातील एखादी महिला आहे, तुम्हाला प्रश्न नक्की पडलेला असावा। सर्व प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळालं असेल। काळजी करू नका, बिंदास राहा। जर तुमचं अप्रूव्ह झालेलं असेल तर अर्ज काळजी करण्याची गरज नाही, कारण 31 जुलैपर्यंत ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत 31 जुलैपर्यंत अशा महिलांच्या खात्यावरती हे पैसे ट्रान्सफर केलेले आहेत। 31
म्हणजे 1 ऑगस्टच्यानंतर ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत अशा महिलांच्या खात्यावरती सुद्धा लवकरच पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत। याची तारीख अजून राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेली नाही। बहुतेक पुढच्या महिन्यामध्ये हे पैसे ट्रान्सफर केले जातील। जेव्हा या संदर्भात काही महत्त्वपूर्ण अपडेट येईल तेव्हा आपल्या चॅनलवरती नक्की व्हिडिओ घेणार आहोत। मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। आत्ताच व्हिडिओला लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला मात्र नक्की प्रेस करा, कारण भरपूर असे लाभार्थी सबस्क्राईब केलेले आहेत परंतु बेल नोटिफिकेशन ऑल केलेले नाही आहेत। त्यासाठी ऑल करून घ्या, तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जातील आणि जे काही उपयुक्त माहिती आहे ते तुमच्याकडून या ठिकाणी मागे राहणार नाही आणि तुम्हाला सुद्धा लवकरात लवकर समजून येईल। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।